जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गुळवंची इथं मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियानांतर्गत महिलांसाठी खास खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात महिलांनी उखाणे, खेळ आणि गप्पांच्या मैफिलीत रंगून जात मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसंच राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, चैताली मुळे, संध्याराणी पवार, पंचायत समिती सदस्या तेजस्विनी बोराडे, सुनीता बारसकर, माजी सरपंच अश्विनी जाधव, ग्रामविकास अधिकारी मीनाक्षी सर्वदे, सरपंच सुनील जाधव उपस्थित होते। महिला दिनानिमित्त गुळवंची येथील प्रत्येक कुटुंबाला एक भेटवस्तू देणार असल्याचं माजी सरपंच अश्विनी जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलं। जवळपास 600 कुटुंब आहेत। महिलांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आनंदाचे काही क्षण मिळावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमात उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची आणि 1 मिनिट खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। उखाण्यांच्या फेरीत महिलांनी एकापेक्षा एक सरस उखाणे सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। अंतिम फेरीत 5 महिलांची निवड करण्यात आली होती। त्यांच्यामध्ये मानाची पैठणी जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत भावना रविराज पवार यांनी होम मिनिस्टरचा बहुमान पटकावत मानाची पैठणी आपल्या नावे केली, तर अमृता केतन नवगिरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांक प्रीती भोसले यांनी पटकावला। विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन गौरवण्यात आलं। चैताली मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे। तिच्या कष्टाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान होणं गरजेचं आहे। महिलांनी आपल्या आरोग्याकडे जबाबदारीनं लक्ष देणं आवश्यक आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा काळे यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सादर केलं। माडीवर माडी 32 माडी, एका माडीवर मोर, मोरावर माशी, गळ्यात हार, वाकू कशी, पायात पंजन, चालू कसे, झुलेनरावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी। तुमची प्रगती त्यांना सांगतात, सांगा म्हणून काय प्रगती इकडे की ओ वहिनी, ओ वहिनी लवकर या, चला लवकर आपलं सुरू करायचं, पटकन या। बरं नाही विचारत, भांडणं होतात रोज होतात? नाही कधी होतात? कधीतरी होतात। रुसवा कोण काढतं पहिलं कोण? इकडे बघा वहिनी, इकडे कोण पहिल्यांदा कोण बोलतं? मी काही वेगळे प्रश्न विचारतोय का? चांगलेच प्रश्न विचारतो ना। कोण बोलतं पहिल्यांदा? मी। यांच्या तोंडाकडे बघून वाटतं काय बोलत असतील पहिल्यांदा? रागीट वाटतात की नाही चेहऱ्यावरून? चला बरं या, चला 1 2 3 स्टार्ट। मळ्यात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक महिलांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। या सोहळ्यामुळं संपूर्ण परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। या कार्यक्रमाला रंजना कोरके, विजया बोराडे, नूतन बोराडे, मंदाकिनी पिस्के, सुवर्णा शिंदे, जयश्री भोसले, नीता कोरके, छाया क्षीरसागर, मैनावती नवगिरे, नसरीन शेख, हौसाबाई पांढरे, सुंदर राठोड, शालन बाबर, शैला रूपन, अश्विनी कोरके, मंगल ऐवळे, दीपाली भोसले, शारूबाई राठोड, उमा कदम आदींचं सहकार्य लाभलं। जास्त वेळ न घेता मी गुळवंची गावातील ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांना एक विरंगुळा व्हावा या उद्देशाने मागच्या वर्षीसुद्धा आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्याच धर्तीवर याही वर्षी आपण सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। सालाबारदाप्रमाणे दरवर्षी आपण हे कार्यक्रम पुढे घेत जाऊ। कौतुकाचं गोष्ट आहे, दिवसभर काम करून तुम्ही इथं येत आहेत आणि हा खरंच एक कार्यक्रमामुळं का होईना पण तुमचा विरंगुळा होतं इथं आल्यावरती। तुम्ही एकमेकींशी बोलायला किंवा संवाद साधायला तुम्हाला एक मोकळा क्षण मिळतो आणि ह्यासाठी हा कार्यक्रम आयोजित असतो। आणि मला वाटतं की जसं आपण मुलींना शिकवतो तसंच जे गावाकडे राहतात तिथल्या
सर्व महिलांसाठी हे आरोग्य हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज आपण बघतोय की किती आजार पसरत आहेत आणि ह्या गोष्टींनी प्रत्येक मुलीची किंवा प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याकडे, आपल्या आहाराकडे खूप लक्ष द्यावं. मला वाटतं की हा महिला दिन एक दिवस न साजरा करता आपण आपला महिला दिन रोजचा साजरा करावा. आपण कष्ट करायला खंबीर आहोत तर रोजचा महिला दिन साजरा करायला पण आपण कुठे कमी पडू नये असं मला वाटतं. प्रत्येकजण आपल्या आपल्या, जसं ताईने सांगितलं, शरीराची, मनाची, घराची, बाकीच्याची सगळं सांभाळत असताना आपण स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. हा पैठणीचा कार्यक्रम आज या ताईनं गुळवंचीतर्फे ठेवला आहे. या कार्यक्रमाला तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ते करत असताना जे आपलं एक टेन्शन असतंय, घरी गेल्यानंतर नारे हे काम आहे, घरी गेल्यानंतर ते काम आहे, ते कर्ज आहे, ते लोन आहे, उद्या शाळेचं शिकवण आहे, त्याचं लग्न करायचं, हिचं लग्न करायचं, ते सगळं विसरून हे 2 तास आपण स्वतःसाठी देतो. मला वाटतंय की स्त्री एकच व्यक्ती जी आहे, स्त्री म्हणजे स्त्रीचे आयुष्य हे दुसऱ्यासाठी झालेलं आहे. पण हे 2 तास आपण बापूंच्या संकल्पनातून, मालकांच्या संकल्पनातून हे 2 तास आपण खेळण्यासाठी देणार आहे, आनंदासाठी देणार आहे. आणि मला 100% माहिती आहे, पैठणी वगैरे काय महत्त्वाची गोष्ट नाहीच आहे. पाठीमागच्या वर्षी जे आपण आनंद घेतला ते आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेलं आहात.